नमस्कार विद्यार्थ्यांनो, राजूचे शेत यामधील हा तिसरा तास. या तासामध्ये आपल्याला येथे एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये काही स्त्रिया कांद्याची जी पात असते ती कापत आहेत आणि पुरुष हे गोणीमध्ये कांदे भरीत आहेत. चला तर याच्या पुढे दिलेला पॅरेग्राफ वाचन करून घेऊया. घरात सर्व आनंदित आहेत. यावेळी कांदे मोठे आणि चांगले आहेत. आई आणि काकू कांद्याच्या सुकलेल्या फांद्या कापण्यासाठी इल्लीच एक प्रकारच्या विळाचा उपयोग करतात. विळा खूपच धारदार असतो आणि कापताना तुमची बोटे कापली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. वडील आणि काका कांद्याच्या गोण्या भरीत आहेत. वडील त्या ट्रकमध्ये भरून मंडीत किंवा मोठ्या बाजारात विकायला घेऊन जातील. विद्यार्थ्यांनो, राजूच्या परिवारामध्ये यावेळी सर्व आनंदी दिसत आहेत, कारण की राजू सांगतो की यावेळचे जे कांदे आहेत ते मोठे आणि चांगले झालेले आहेत. आई आणि काकू कांद्यांच्या सुकलेल्या फांद्या कापण्यासाठी इल्ली नावाच्या एक प्रकारच्या विळाचा उपयोग करीत आहेत. तर पहा, कांद्याची जी पात असते, सुकलेली पात असते, तिला कापण्यासाठी धारदार अशा विळाचा उपयोग करण्यात येतो. विळा खूपच धारदार असतो आणि कापताना तुमची बोटे कापली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. तुम्ही सुद्धा गावाला गेला असाल तर तुमच्या गावाला शेतामध्ये लोक काम करताना तुम्ही पाहिलेलंच असेल आणि ते कोणत्या कोणत्या प्रकारच्या शेतीच्या अवजारांचा उपयोग करतात तेही तुम्हाला माहिती असेल. तर त्यापैकी एक अवजार म्हणून विळा असतो, जे गवत दूर करण्यासाठी अथवा पीक काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. तर शेतामध्ये जे पीक निघते, पिकांचे उत्पादन होते, त्याला व्यवस्थित गोणीमध्ये भरून मोठमोठ्या ट्रकांद्वारे मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना देण्यासाठी बाजारामध्ये घेऊन जाण्यात येते. त्यासाठी ट्रक किंवा मोठ्या टेम्पोचा उपयोग केला जातो, जे तुम्ही मागच्या चित्रामध्ये पण पाहिलेलं आहे. आणि या चित्रात पण पहा, मकईचे उत्पादन झालेले आहे आणि त्याला ट्रकमध्ये भरून बाजारामध्ये विकण्यासाठी घेऊन जाण्यात येत आहे. अशा रीतीने शेतामध्ये जे पण काही उत्पादन होते त्या पिकांना गोणीमध्ये भरून बाजारामध्ये घेऊन जाण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रक किंवा टेम्पोचा उपयोग केला जातो. पुढे आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहे. तुमच्या नोटबुकमध्ये उत्तर लिहा. राजूने त्याच्या वडिलांना कोणकोणत्या कामात मदत केली? तर आपण पाहिले की राजूने बिया पेरणीसाठी तसेच कांद्याच्या रोपांच्या आजूबाजूला उगलेले गवत किंवा तण काढण्यासाठी मदत केली. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या घराजवळ एखादे शेत आहे का? त्यात काय उगविण्यात येते? तर विद्यार्थ्यांना, तुमच्या घराच्या आजूबाजूला पण एखादे शेत असेल तर त्यामध्ये कोणते कोणते पीक घेण्यात येते त्याच्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. जर तुमच्या आजूबाजूला नसेल तर तुमच्या गावाला सुद्धा एखादं शेत असेल तर त्याविषयी सुद्धा तुम्ही माहिती लिहू शकता. आता पुढे वाचूया. राजूचे वडील कांदे ट्रकमध्ये भरून बाजारात घेऊन जातात. जर रस्ता चांगला नसेल तर फळे आणि भाजीपाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा रीतीने घेऊन जात असतील, विचार करा. तर कांदे किंवा इतर धान्य जे असतात ते ट्रक, टेम्पो वगैरेमध्ये घेऊन जाण्यात येतात. परंतु फळे किंवा भाजीपाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी मोठ्या मोठ्या टेम्पोमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करून अथवा कंटेनरचा उपयोग करून सुद्धा घेऊन जाण्यात येतात. तसेच भाजीपाला एका गावातून दुसऱ्या गावामध्ये घेऊन जाण्यासाठी किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी रेल्वेचा सुद्धा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न दिला आहे, फळे आणि भाजीपाला घेऊन जाण्यासाठी कशा प्रकारच्या वाहनांचा उपयोग होतो? तुमच्या नोटबुकमध्ये त्यातील एका वाहनाचे चित्र काढा. तर मी सांगितलं त्याप्रमाणे फळे आणि भाजीपाला घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो अथवा रेल्वेचा सुद्धा उपयोग होतो. तर त्यापैकी तुम्हाला आवडेल त्या वाहनांचे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये चित्र काढायचं आहे. पुढे पाहूया. शोधून काढा आणि लिहा. राजूच्या शेतात वापरलेल्या काही साधनांची चित्रे इथे दिलेली आहेत. या साधनांची नावे लिहा. त्याला तुमच्या विस्तारात काय म्हणतात, त्याचा उपयोग काय आहे ते पण लिहा. तर पहिलं चित्र दिलेलं आहे आणि या पाठामध्ये त्याचं नाव आहे नांगर आणि आपल्या विस्तारात त्याला हळसुद्धा म्हटलं जातं आणि त्याचा उपयोग शेत नांगरण्यासाठी होतो. दुसरे जे चित्र दिलेलं आहे त्याला या पाठामध्ये कुदळ म्हटलं गेलेलं आहे. आपल्या विस्तारामध्ये त्याला कुऱ्हाडसुद्धा म्हटलं जातं आणि त्याचा उपयोग माती खोदण्यासाठी केला जातो. त्यानंतर तिसरं जे चित्र आहे
त्याला या पाठामध्ये इल्लीचे नाव देण्यात आलेले आहे, ज्याला आपल्या विस्तारामध्ये विळा म्हटलं जातं. त्याचा उपयोग गवत दूर करण्यासाठी केला जातो. विद्यार्थ्यांनो, शेतामध्ये याशिवाय सुद्धा विविध प्रकारचे अवजार वापरले जाते. त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला शेताच्या अवजारांची नावे माहीत पडतील. विद्यार्थ्यांनो, पुढे पहा. पीक उगण्यासाठी अनेक कामे करावी लागतात. चित्र पहा आणि त्यांना योग्य क्रम द्या. पहा, तुम्हाला इथे काही चित्र दिलेली आहेत. या चित्रामध्ये कोणकोणती कामे करण्यात येत आहे त्याविषयी तुम्ही कोष्टकामध्ये लिहायचे आहे. आणि शेतात पीक घेण्यात येतात, तर त्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात त्यांना योग्य क्रमात लावायचे आहे. चित्रात पहा, पहिली स्त्री कांद्याचे पीक काढत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये स्त्री सुकलेली पाने दूर करीत आहे. तिसरं बी पेरत आहे. चौथ्या चित्रामध्ये एक मनुष्य माती खोदत आहे. नंतरच्या चित्रात शेतकरी गवत किंवा तण दूर करीत आहे. आणि शेवटच्या चित्रात पोते भरण्याचे काम सुरू आहे. तर या पाठामधील शेताची जे जे कामे सुरुवातीपासून शेवटपर्यंत करण्यात आलेली आहे त्यांना योग्य क्रमामध्ये लावायचे आहे. पुढे पहा, प्रश्न दिलेला आहे. तुमच्या विस्तारात कोणकोणती पिके घेण्यात येतात ते लिहा. तर आपल्या विस्तारामध्ये गहू, बाजरी, ज्वारी, तुवेर, हरभरे, ऊस, कांदे, कापूस यासारखी पिके घेण्यात येतात. खाली दिलं आहे, तुमच्या विस्तारात होणाऱ्या कोणत्याही एका पिकासाठी कोणकोणती कामे करावी लागतात त्याची चर्चा करा आणि माहिती नोटबुकमध्ये लिहा. तर विद्यार्थ्यांनो, तुमच्या विस्तारात किंवा तुमच्या गावाला शेतामध्ये कोणकोणते पिकं पेरले जातात त्याच्याविषयीची माहिती तुमच्या वडिलांच्या मदतीने मिळवायची आणि तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित मुद्देवाईज लिहायचं आहे. विद्यार्थ्यांनो, तुमच्या मनात प्रश्न असेल की कांद्याचे बी कसे असते, तर येथे एक व्हिडिओ दिलेला आहे, तो पहा. कांद्याचे बी पेरल्यानंतर त्याला पात आल्यानंतर पुष्कळ दिवस ठेवल्याने कांद्याच्या पातीवर अशा प्रकारे फुलं येतात आणि त्या फुलांमध्ये बिया निर्माण होत असतात. हे फुलं सुकल्यानंतर त्यांना काढून घेण्यात येतात आणि त्यामधील बिया वेगळ्या करण्यात येतात. तर अशा प्रकारे कांद्याच्या बिया आपल्याला मिळतात. तर विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने आपला हा पाठ येथे पूर्ण झालेला आहे. नमस्कार.